A bar magnet has length 4 centimeter. तर एक बार मॅग्नेट दिले, त्याची लेंथ दिलेली आहे 4 सेंटीमीटर. कन्वर्ट दॅट सेंटीमीटर इंटू मीटर. 4 × 10⁻⁻² मीटर. पुढे क्रॉस सेक्शनल एरिया 2 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे आणि तो दिलेला आहे 2 सेंटीमीटर स्क्वेअर. त्या सेंटीमीटर स्क्वेअरचं कन्वर्जन करायचं आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये. मग 2 × 10⁻² त्याचा स्क्वेअर करू. मग सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर आणि त्याचा स्क्वेअर होऊन जाईल. ओके, तर एरिया भेटेल आपल्याला 2 × 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. त्याच्यापुढे अँड मॅग्नेटिक मोमेंट 6 एम्पियर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक मोमेंट आपण यमने रिप्रेझेंट करणार. मग आपल्याला यम दिलेला आहे 6 एम्पियर मीटर स्क्वेअर. त्याच्यापुढे द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन ऑफ बार मॅग्नेट इज. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन फाईंड करायचं म्हणजे MZ फाईंड करायचं मॅग्नेटायझेशन. तर हा क्वेश्चन 2 वेळेस आलेला होता, 2024ला आणि 2017ला. ए ऑप्शन आहे 9 × 10⁵ एम्पियर पर मीटर. बी ऑप्शन आहे 7.5 × 10⁵ एम्पियर पर मीटर. सी ऑप्शन आहे 4.5 × 10⁵ एम्पियर पर मीटर. आणि डी ऑप्शन आहे 3 × 10⁵ एम्पियर पर मीटर. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण या ठिकाणी फॉर्म्युला राईट करू मॅग्नेटायझेशनचा. ओके, या ठिकाणी आपण फॉर्म्युला घेऊ. फॉर्म्युला मॅग्नेटायझेशन MZ निर्माण करणार आणि याचा फॉर्म्युला मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मग यम आपण V केला. मॅग्नेटायझेशन MZ तसा घेतला, यम तसा. आता व्हॉल्यूमच्या जागी काय टाकणार, एरिया इंटू लेंथ. हा जनरल फॉर्म्युला आहे त्याचा. ओके, तर आता हे सगळे व्हॅल्यू आहे आपल्याकडे. MZ = मॅग्नेटिक मोमेंट किती आहे 6. मी इथं सर्कल केलं आहे, तर टाकून देऊ आपण तिथं 6. एरिया किती दिलेला आहे, तर तो आहे 2 × 10⁻⁻4. तर ती व्हॅल्यू इथे या ठिकाणी पुट करून टाकू. 2 × 10⁻⁻4. लेंथ दिलेलं आहे तुम्हाला 4 × 10⁻⁻² मीटर. ती पण व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू. 4 × 10⁻². 4 × 10⁻². आता काम करा, आता हे तुम्हाला डिवाईड करता येईल. 2च्या टेबलमध्ये 6 आहे, तर मग आपण त्याला डिवाईड करून टाकू. मग 2 × 1 = 2, 3 = झाला 6. मग आपल्याला मॅग्नेटायझेशन भेटेल. मॅग्नेटायझेशन MZ = 3 डिवाईड करायला 4. 10⁻² -4 आणि -2 झाला -6. वरती गेला तर काय होणार +6. ओके, मग तो 10⁻⁻6 झाला. आता 4ने 3ला डिवाईड करून टाका. मग आपल्याला मॅग्नेटायझेशन भेटेल MZ = 4ने डिवाईड करताना 0 पॉईंट घ्यावं लागेल आपल्याला. 0 पॉईंट. आता 4च्या टेबलमध्ये 13 आहे. 4 × 7 = 28. उरला किती 2. मग 4 × 5 = 20 × 10⁻6. ओके, एम्पियर पर मीटर. पण याला आपण पॉईंट शिफ्ट करून घेऊ. मग मॅग्नेटायझेशन भेटेल 7.5. 10⁻6चं काय होणार 10⁻5. 10⁻5 एम्पियर पर मीटर. येस, त्याचं फायनल आन्सर असेल. ओके, मॅग्नेटायझेशन 7.5 × 10⁻5 एम्पियर पर मीटर हे आपलं फायनल आन्सर असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच काय 7.5 × 10⁻5 एम्पियर पर मीटर हे त्याचं फायनल आन्सर असेल.